नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसी भागात रुग्णवाहिका चालवण्यासाठी एका रुग्णवाहिकेला महिन्याला प्रत्येकी 5,000 रुपये खंडणी देण्याची मागणी करत 5 जणांनी एका तरुणावर कोयत्यानं वार केला. तसेच एका मोटारीची तोडफोड करत कोयता हवेत फिरून दहशत निर्माण केली. ही घटना खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली आहे. पोलिसांनी याबाबत तिघांना अटक केली आहे. विष्णू उर्फ बाळा नामदेव कुऱ्हाडे वयवर्ष 30, किशोर उर्फ साईनाथ नामदेव कुऱ्हाडे वयवर्ष 28, ओंकार गौतम टोके वयवर्ष 22, सर्वजण राहणार मेदनकरवाडी चाकण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यात आणखी 2 साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुग्णवाहिका चाकण परिसरात चालू ठेवण्यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेमागे 5,000 रुपये द्यावे लागतील असे आरोपींनी सांगितले. खंडणीची मागणी करत फिर्यादीच्या मोटारीची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने पाठलाग करून ओंकार टोके याला पकडले. दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात कोयत्यानं मारहाण केली. आरोपींची दुचाकी बंद पडल्याने ते दुचाकी सोडून पळून गेले. फिर्यादीने आरोपींची दुचाकी ताब्यात घेऊन पोलिसांना दिली. पोलिसांनी याबाबत तिघांना अटक केली आहे, तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. मागील महिन्यात 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रॉयल हॉटेलमध्ये किसन रघुनाथ वाघ व शांताराम नामदेव गारडे राहणार चिजबाईवाडी तालुका खेड हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी थांबले असता संतोष उर्फ चंकी रमेश जाधव वयवर्ष 28 राहणार धामणी हा किसन वाघ व शांताराम गारडे यांच्या जवळ जाऊन हातात आणलेला दगड किसन वाघ यांच्या डोक्यात 2दा मारून गंभीर जखमी केले. किसन वाघ यांना प्रथम मंचर येथील रुग्णालयात आणि त्यानंतर पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सुमारे 19 दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर आरोपींवर आता पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला रात्री 9च्या दरम्यान दम लागला. त्यानंतर मध्यरात्री ती बेशुद्ध झाली व तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तत्काळ तिला चाकणमधील एका खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ऋतुजा शंकर गोपाळे वयवर्ष 14 राहणार चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे असे आकस्मिक मृत्यू झालेल्या 14 वर्षीय लहान मुलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून उत्तरीय तपासणीनंतर तिचा विसेरा राखून ठेवण्यात आल्याचं चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं. तर चाकण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्यरात्री 2च्या सुमारास चाकण गावच्या हद्दीत एसटी बस स्थानकाच्या परिसरात काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या आणि संशयास्पदरित्या या परिसरातील रात्रीच्या वेळी स्वतःचे अस्तित्व लपवून वावरणाऱ्या इसमास चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे. राहुल तिवारी राहणार आळंदी फाटा चाकण तालुका खेड मूळ राहणार उत्तर प्रदेश असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषदेच्या सदस्यपदांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी होईल. आजपासून संबंधित सर्व नगरपरिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होऊन 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 असेल. मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत होणार आहे. मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. चाकण पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरूच असून ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सर्वच महिला आरोपी असून चाकण परिसरात अवैध दारूचे अड्डे महिला चालवत असल्याची बाब समोर आली आहे. मेदनकरवाडी गवतेवस्ती येथील एका 34 वर्षीय महिलेवर, नाणेकरवाडी येथील पत्र्याच्या शेडमध्ये दारू विक्री करणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नाणेकरवाडी येथील एका 22 वर्षीय महिलेवर देखील अवैध दारूची विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याकडून गावठी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. पठारवाडी या ठिकाणी अशाच प्रकारे कारवाई करून 32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकणमधील खंडेश्वर कॉलनी खंडोबामाळ या ठिकाणी कारवाई करून एका 19 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील बहुतेक महिला देशी व हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची बाब समोर आली आहे। चाकण परिसरातील अवैध जुगार आणि मटका धंद्यांवर आणि खऱ्याखुऱ्या चालकांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार पाडत सत्तेतील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय चाकण येथे प्रवेश निश्चित झाल्याचे फलक समाज माध्यमांवर फिरत आहेत। देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने महाविकास आघाडीला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे। विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांना आता होऊ घातलेल्या 3 नगरपरिषदा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये नेतृत्व सिद्ध करून दाखवावे लागणार आहे। देशमुख यांचा प्रवेश माजी आमदार दिलीप मोहिते यांची डोकेदुखी वाढविणार असून महायुतीमध्ये देखील सर्व अल्पेल असल्याची स्थिती आहे। अतुल देशमुख यांच्या प्रवेशाने खेड तालुक्यातील भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट यांनाही आव्हान निर्माण होणार आहे। खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक येथे दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पुणे लाईव्हचे दर्शक ऋषिकेश डोके यांनी बिबट्याचे फोटो पाठवून कळवले आहे। दरम्यान खेडघाट परिसरात जैदवाडी येथे बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भीतीच्या छायेत आले आहेत। नुकताच बिबट्याने आनंदा ज्योतिबा राक्षे यांची शेळीवर हल्ला करून शेळी फरफटत नेल्याची घटना घडली आहे। तसेच गजानन सखाराम जैद यांच्या पाळीव जनावरांच्या कळपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। राजगुरुनगर शहर परिसरात बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। राजगुरुनगर शहरातून तिनेवाडी रस्त्यावर क्रीडा संकुल माधवनगर परिसरात मंगळवारी रात्री 8 वाजता बिबट्या सिमेंटच्या जंगलातून भरकटल्याचे चित्र पाहावयास मिळाले। खेड आंबेगाव शिरूर परिसरातील बिबट्यांच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि वेदनादायी परिस्थितीची तात्काळ दखल घेत माजी गृहमंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले, ते पुढीलप्रमाणे। पुढील 6 महिन्यात 500 ते 700 बिबटे वनतारा गुजरात येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय। पिंजरे खरेदीसाठी तात्काळ 10 कोटींचा निधी मंजूर। संवेदनशील भागात AI आधारित सायरन सिस्टीम बसवण्याची परवानगी। नरभक्षी बिबट्यांना मारण्यासाठी परवानगीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय। बिबट्यांची नसबंदी आणि नियंत्रणात्मक उपायांसाठी शिष्टमंडळ दिल्लीला भेटणार। आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश। तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास गावकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता या लोहमार्गाचे फेर सर्वेक्षण करून बदलता येईल का, याबाबत शुक्रवारी 7 नोव्हेंबर 2025 रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कुरुळीसह बाधित गावातील नागरिकांना दिले आहे। या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले। दरम्यान समाज माध्यमावर तळेगाव उरुळी सासवड रेल्वे लाईन प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती फिरत असल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे। तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा बाह्यवळण लोहमार्ग प्रस्तावित आहे। या मार्गाबाबत 2 वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले आहे, त्यानुसार लोहमार्गाची आखणी केली आहे। त्यात अनेक गावांमधून मार्ग जात असल्याने त्या प्रकल्पाला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला। त्या विरोधाबाबत आंदोलने करण्यात येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक घेण्यात आली। त्याला खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह भूसंपादन समन्वयक डॉक्टर कल्याण पांढरे तसेच रेल्वे बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते। आम्हाला रेल्वेची गरज नाही, दळणवळणाची सुविधा साधने खूप आहेत, आमचा शेतीमाल विकला जातो, त्यामुळे आम्ही खुश आहोत। हा रेल्वे प्रकल्प करून तुम्ही आमचा संसार उद्ध्वस्त करू नका, असा राग शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला। आम्ही अनेकदा चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आंदोलने केली, मात्र त्या भागात रस्त्याचे रुंदीकरण केले जात नाही, त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले। त्यावर डुडी म्हणाले, प्रकल्पग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांपैकी 10 जणांची समिती स्थापन करावी, तिच्या मागण्या रेल्वे प्रशासनाला सादर करून मार्गाचे फेर सर्वेक्षण करण्यात येईल। ते करताना अन्य पर्याय काय आहेत त्याचाही विचार करण्यात येईल। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील मार्ग काढण्यात येईल। रेल्वे प्रकल्पाला विरोध करणे योग्य राहणार नाही। या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल। प्रत्येक गावातील काही नागरिकांची संयुक्त समिती स्थापन करावी। या भागात अनेकांनी घरे बांधली आहेत, गोडाऊन उभारले आहेत। अनेक भागातील राज्य औद्योगिक विकास महामंडळ, MIDC, रिंग रोड तसेच अन्य प्रकल्पांसाठी जमिनी गेल्या। कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे म्हणाले। या प्रकल्पामुळे अनेकांचे नुकसान होणार असून पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली आहे।
कार्तिकी वारी काळात वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी आळंदी नगर परिषदतर्फे तयारी सुरू आहे। शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा रस्ता, देहूफाटा परिसरामध्ये शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबरपासून अतिक्रमण कारवाई केली जाईल। पुणे आळंदी रस्त्यासह इंद्रायणीवरील नवीन पुलावरील खड्डे सोमवारपर्यंत बुजवले जाणार आहेत। इंद्रायणी नदीमध्ये वारी काळामध्ये भाविकांना तीर्थस्नानाची सोय व्हावी यासाठी आंध्रा, जाधववाडी, वडिवळे धरणातून 300 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे, तर भामा आस्के धरणातून दररोज 10 MLD पाणी पुरवठा होणार आहे। खेड तालुक्यातील शिंदे गावचे हरिभक्त पारायण कैलास भगवंत पानमंद यांचे चिरंजीव कुमार रवींद्र कैलास पानमंद वय 28 यांचा 26 ऑक्टोबर 2025 रोजी शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला। मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा दशक्रिया विधी अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला। रवींद्र पानमंद गेल्या 5 वर्षापासून IPS अधिकारी होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील होते, मात्र त्यांच्या आयुष्याचे ते स्वप्न अधुरेच राहिले। दशक्रिया विधीनिमित्त आयोजित कार्यक्रमात किंग बॉयज ग्रुपतर्फे रवींद्रच्या स्मरणार्थ शिंदे गावला एक अँब्युलन्स देण्यात आली आहे। खेड तालुक्यातील सातकरसळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अॅडव्होकेट अमिता सातकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतिका सातकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने अमिता सातकर यांची उपसरपंचपदी वर्णी लागली आहे। शिवसेना शाखा प्रमुख प्रदीप कोंडिबा होले राहणार होलेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे याचे मागील महिन्यात दुःख झाले। त्याची घरची आर्थिक परिस्थितीही नाजूक असून त्याच्या कुटुंबियांना शिवसेना परिवाराकडून 2 लाख रुपयांची मदत देण्यात आली। तसेच आमदार बाबाजी काळे यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलंय। यावेळी आमदार बाबाजी काळे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, युवासेना जिल्हा प्रमुख मृण्मयी काळे व होले कुटुंबीय उपस्थित होते। भामा आस्केरांनी चासकमान धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याकरिता 7/12 उतार्यावरील शासकीय शिक्के रद्द करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने राजगुरुनगर येथे खेड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे समर्थक निलेश थिगळे यांची निष्ठा, दांडगा, जनसंपर्क आणि कामांच्या बळावर त्यांच्या पत्नी इंदिरा निलेश थिगळे यांच्याकडे उमेदवारीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे। सध्या इंदिरा निलेश थिगळे यांचे नाव कुरुळे आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून आघाडीवर असल्याचं त्यांचं समर्थक सांगत आहे। चाकण एमआयडीसी भागातील वाहतूक कोंडी संदर्भात आवाज उठवणे, प्रशासनाशी पत्रव्यवहार व आंदोलन करण्यामध्ये त्यांनी नेहमीच अग्रगण्य भूमिका घेतली आहे। याच दाम्पत्याने पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून घेऊया। नमस्कार, मी सौभाग्यवती इंदिरा निलेश थिगळे। नमस्कार, मी निलेश श्रीपती थिगळे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस। आम्ही दोघंही पती पत्नी गेल्या 7-8 वर्षापासून अण्णांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागावरती वेगवेगळ्या समस्यांवरती काम करतोय। जसं की आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्या वाहतूक कोंडीसाठी सोडवण्यासाठी PMRD बरोबर पत्रव्यवहार करणे असेल, पाठपुरावा करणे असेल, वेळोवेळी आंदोलन करणे असेल, या सगळ्या गोष्टीत आम्ही पती पत्नी कायमच पुढे राहिलेलो आहोत। दुसरा प्रश्न म्हणजे आपल्या भागामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कुठेही त्या ठिकाणी कंपनीमध्ये न्याय मिळत नाही। अनेक तरुण आमच्या भागातले या ठिकाणी बेरोजगार आहेत आणि स्थानिक तरुणांना कंपनीमध्ये कामाचे ठेके मिळावे यासाठी सुद्धा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहे। आणि तिसरा प्रश्न म्हणजे आपल्या भागामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे विजेचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे गेल्या 7-8 वर्षांमध्ये अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागामध्ये आम्ही जवळपास 50हून अधिकच्या डिप्या मंजूर करून प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या भागामध्ये दिलेल्या आहेत। इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला अनेक समस्यांवरती काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये स्थानिक लोकांचे जे प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, MSCB ऑफिस असेल, सरकारी हॉस्पिटल असेल, या सर्व शासकीय संस्थांमध्ये अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांचे कायमच प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही दोघंही पती पत्नी गेल्या 7-8 वर्षापासून करत आलो आहे। परंतु एक गोष्ट मात्र प्रकर्षाने आम्हाला जाणवते की इथून मागच्या काळामध्ये तालुक्याच्या कुठल्याही निवडणुकांमध्ये आम्ही आजपर्यंत आमच्या पक्षश्रेष्ठींकडे कधीही कुठल्या निवडणुकीच्या तिकिटासाठी आग्रह धरलेला नव्हता आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही तिकिटासाठी आग्रही नसणार आहोत। पक्ष त्या ठिकाणी सर्वे करेल, कार्यकर्त्यांची मतं घेईल आणि ह्या सगळ्यांमधून जर आमच्या बाजूनं कौल आला
तर आणि तरच आमची निवडणूक लढवण्याची भूमिका आहे. कारण आमचं नेतृत्व, आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय दिलीप अण्णा यांच्यावरती आमचा विश्वास आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही पक्षाचं तिकीट मिळो अगर न मिळो, आम्ही कायमच अण्णांसोबत राहणार आहोत. ही आमची भूमिका या निमित्तानं आम्ही स्पष्ट करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जिल्हा काँग्रेस प्रभारी अध्यक्ष निवड ही एकतर्फी झाल्याने खेड तालुक्यातील बहुतांश काँग्रेस पदाधिकारी आणि नाराजी व्यक्त करत पदाचे राजीनामे माजी नगरसेविका, पिंपरी चिंचवड महापालिका व खेड तालुका पक्ष निरीक्षक निगार बारसकर यांना दिले आहेत. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. काँग्रेसची बैठक मंगळवारी 4 नोव्हेंबर 2025 रोजी साखरमध्ये झाली. यावेळी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे आम्ही जरी आज राजीनामा पदाचा दिलाय, पक्षाचा दिला नाही, आम्ही राहुल गांधींच्या बरोबरच आहे आणि संविधान वाचवण्यासाठीच काम करणार आहे. पण आपल्या पक्षामध्ये काही अपप्रवृत्ती त्या फक्त आम्ही तुमच्यासमोर मांडल्या की अशा प्रकारे वरिष्ठ लोक जर अन्याय करणार असेल तर ही जी लोक आहेत यांचा बहुमत जे त्याचा आपण विचार करावा आणि आपण आपल्या जे काही विचार आहे ते मांडले आणि त्याच्यावरही मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासारखं आम्ही जरी त्रास झाला तरी काँग्रेसमध्येच काम करू आणि काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. चाकण औद्योगिक भागातील बिरदवडीपासून म्हाळुंगेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दवणे वस्ती भागात रस्त्यावरच खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. या भागातील रस्त्याला चक्क नदीचे स्वरूप आले आहे. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून रस्त्यावर उतरलेल्या या नदीत अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. कुणीच याकडे लक्ष देत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. जायचं कसं काय सुरू काय राजगुरुनगर येथील 350 वर्षे प्राचीन श्री विष्णू मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा आगळ्या वेगळ्या परंपरेने साजरी करण्याची प्रथा आहे. बुधवारी सायंकाळी हा सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विष्णू मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चाकण दौरा गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे आणि त्यांचा दौरा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. चाकण मार्केटमध्ये गेले 2 ते 3 दिवसापासून रात्रीच्या भाजीपाला लिलावामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना पहाटे 1 वाजता उठून भाजीपाला मार्केटला आणण्याचा त्रास कमी झाला आहे. संध्याकाळचं जे माल मार्केट चालू केलेले सभापती सर्व त्यांचे संचालक. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश भागातून भारत भ्रमणासाठी निघालेल्या आणि चाकणमध्ये आलेल्या त्या 2 मुलांच्या उपक्रमाबद्दल जाणून घेऊ इच्छितो. कहां से हो आप? हर हर महादेव, जय महाराष्ट्र. मेरा नाम शंभू है. मैं वेस्ट बंगाल उत्तर दिनाजपुर जिले से कर रहा हूँ संपूर्ण भारत की यात्रा 16,000 किलोमीटर का. और अपने सनातन धर्म का जितने सारे प्रमुख जगह हैं वो सब का हम अपने यात्रा करते हैं और अपने सोशल मीडिया में बताते हैं लोगों को किस तरीके से आ सकते हो और कैसे इस जगह में पहुंच सकते हो. मैं अपडेट देता हूं और मैं कहां अपडेट करता हूं वो पूरा अपडेट देता हूं. आपका नाम? हर हर महादेव सभी को. मैं उत्तर प्रदेश गोरखपुर का रहने वाला हूं और मैं ऑल इंडिया में भी कर रहा हूं ट्रैवल. 12 ज्योतिर्लिंग 4 धाम भी है और मैं भी ऐसे ही प्रमुख जगह और प्रमुख मंदिर जहाँ पे हैं उस चीज़ का अपडेट देता रहता हूँ. और मेरा ऐसे ही कुछ चल रहा है यात्रा. मुझे निकले हुए लगभग 2.5 महीना हो गया है और अभी मैं महाराष्ट्र में हूँ. हर हर महादेव. अभी यहाँ से आप लोग कहाँ जाने वाले? अभी निकल रहे हैं रामेश्वरम के लिए. ऐसा अभी हम पूरे ये राज्य कंप्लीट करते हुए जाए. हम बंगाल से शुरू किए थे, फिर बिहार, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू, राजस्थान करके गुजरात से, मध्य प्रदेश से आए अभी महाराष्ट्र में. और महाराष्ट्र कवर हो चुका है पूरा. आप पैदल भी चल रहे हैं और साथ में स्केटिंग भी कर रहे हैं मेरे हिसाब से. जहाँ तक होता है स्केटिंग से चलते हैं. अगर रोड खराब है, चढ़ाई है या कुछ पहाड़ है या मतलब बहुत ज्यादा मतलब घाटी है तो वहाँ पे निकाल के पैदल चलते हैं. अभी यहाँ से आप लोग कहाँ जाने वाले? अभी यहाँ से निकलेंगे कर्नाटक, फिर जाएंगे गोवा होते हुए केरला, केरला से कन्याकुमारी, रामेश्वरम, फिर निकल जाएंगे आंध्र प्रदेश मल्लिकार्जुन करके. फिर वहाँ से और भी कुछ भी धार्मिक स्थल है वो सब करेंगे. वहाँ से निकल जाएंगे फिर क्या छत्तीसगढ़ से हो जाएगा उड़ीसा, उड़ीसा के बाद बैद्यनाथ, झारखंड, फिर बिहार, फिर यूपी मेरा खत्म हो जाएगा. आप महाराष्ट्र में आए हो, कैसे लग रहा है महाराष्ट्र में? हाँ बहुत अच्छा लगा. यहाँ के लोग अच्छे हैं. अच्छा. और जो आप लोगों का रोज का जो रोजी रोटी है, खाने पीने का जो ये है वो कैसे सॉल्व हो जाता है? ज्यादातर हम लोग कोशिश करते हैं कि ऐसे गांव एरिया में जाते हैं, गांव होते हुए जाते हैं तो मंदिर वगैरह में जो पुजारी होते हैं तो वहाँ पे कभी हेल्प मिल जाता है, खा लेते हैं. ज्यादातर मिल जाता है कभी कभी. अभी तो इस साइड में मिला है, आगे का पता नहीं. नमस्कार मित्रांनो,
ही पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधून आलेली ही 2 मुलं आहेत आणि ही आता सहज मी चक्रेश्वरला नेहमी येतो त्या वेळेत मला आता ही दोन्ही मुलं मिळालीत आणि ही मुलं महाराष्ट्रभर फिरतायत आणि महाराष्ट्रामध्ये फिरतानाच त्यांचा मानस पूर्ण भारतामध्ये फिरायचा आहे आणि एका बाजूला मुलं व्यसनाधीन होत असताना या दोघांचाही प्रयत्न असा आहे की त्यांच्या या यात्रेतून त्यांना मुलांना आणि येणाऱ्या तरुण पिढीला व्यसनापासून दूर करायचे आणि तो संदेश देत ही दोन्ही मुलं भारतभर फिरतायत आणि ही दोघंही मला आज भेटलेत आणि त्यांची मी मुलाखत घेतली आणि आपणास ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही मुलं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी भेटतील इथून पुढच्या प्रवासामध्ये त्यांना जास्तीत जास्त मदत सर्वांनी करावी अशी महाराष्ट्रातील इथून पुढच्या प्रवासातील जनतेला मी विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।